आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू संतांच्या मुक्कामासाठी उभारण्यात येणाऱ्या साधुग्रामच्या नियोजनाला प्रशासनाने वेग दिला आहे। यासाठी सुमारे 1300 ते 1350 एकर जागा निश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत 13 आखाड्यांचे प्रमुख साधू संत, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि कुंभमेळ्याशी संबंधित यंत्रणांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली। बैठकीत साधुग्रामसाठी आवश्यक असलेल्या जागेची उपलब्धता, नियोजन आणि आखाड्यांच्या गरजांचा आढावा घेण्यात आला। कुंभमेळा दरम्यान लाखो साधू संत आणि कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने सुसज्ज, सुरक्षित आणि सर्व सुविधांनी युक्त साधुग्राम उभारण्यावर भर देण्यात आला। यावेळी रस्ते, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, अग्निसुरक्षा तसेच आपत्कालीन सेवांची उपलब्धता याबाबत संबंधित विभागांनी आपापले नियोजन सादर केले। भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि साधू संतांच्या मुक्कामाची व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी प्रशासन आणि आखाड्यांमध्ये समन्वय ठेवून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला। या बैठकीला महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। तसेच 13 आखाड्यांचे प्रमुख साधू संत यांनीही नियोजनाबाबत सूचना आणि अपेक्षा मांडल्या। प्रशासनाने कुंभमेळ्याच्या सर्व कामांना वेळेत पूर्ण करण्यासाठी टप्प्याटप्प्याने नियोजन सुरू केले असून आगामी काळात साधुग्रामसाठी आरक्षित असलेली जागा व काही भाडे तत्वावर निश्चित करून विकास कामांना गती दिली जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले। लाखो भाविकांच्या सुरक्षित आणि सुविधायुक्त कुंभमेळ्यासाठी प्रशासन सज्ज होत असल्याचे चित्र या बैठकीतून समोर आले। लोकप्रवाह न्यूज 24 ताससाठी मोहसिन पठाण। आज एक साथ समय निश्चित हुआ था, तो उसमें साधुग्राम की जो हमारी आगे की व्यवस्था है, साधुग्राम की जो हमारी आगे की प्लानिंग है, उसको लेके जो टेम्परेरी इंफ्रास्ट्रक्चर क्रिएट करना है उसको लेके, प्लस जो अमृत स्नान के मार्ग को लेके सभी ऐसा अलग अलग विषयों पे चर्चा हुई, जिसमें परमानेंट इंफ्रास्ट्रक्चर, टेम्परेरी इंफ्रास्ट्रक्चर दोनों पे चर्चा हुई। सभी जो अपने सम्मानित साधु संत हैं उनकी तरफ से हमारे को आज मार्गदर्शन भी मिला है और हमने जो प्लानिंग उनको कर रहे हैं वो भी उनको दिखाई है और उसके हिसाब से हम आगे उसमें बढ़े। सर, किती एकरमध्ये करणार साधुग्रामाचं काय त्यांच्या जवळपास नाशिकच्या 1300 ते 1400 एकरामध्ये साधुग्राम प्लस कुंभग्राम जे आपला आरक्षित जागा आहे प्लस काही आपण भाडेतत्वावर घेतलं त्या दोघांच्या असं सांगत घालून जवळपास 1300 ते 1350 एकरामध्ये। पण त्या साधू मंताचं म्हणणं असं होतं की अजून साधुग्रामसाठी उभारणी झाली नाही किंवा काही अजून तिथे सुविधा नाही आहेत, तर तशी काही चर्चा पण नाही झाली आणि तो आपला जे मुद्दा आहे तो पावसाच्या नंतरचाच मुद्दा आहे, तर आपण टाईम वाईज ऑन ट्रॅक आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम